हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरणफळं. त्यासाठी मस्त कढई गरम करून घेतली, त्यानंतर थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरचीला मस्त परतून घेतलं आणि त्यानंतर मी थोडंसं टोमॅटो टाकला. टोमॅटोनंतर थोडी हळद ॲड केली आणि मस्त त्यांना छान परतवून घेतलं. ते छान परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाण्यामध्येच मी वरणफळं शिजवून घेणार आहे, कारण वरणामध्ये ना एवढे परफेक्ट वरणफळं शिजत नाहीत आणि अगोदर पाण्यामध्येच मी वाफेवर शिजवून घेत असते. आणि मस्त पोळी लाटली, पोळीचे असे काप केले. काप केल्यानंतर ते उकळत्या पाण्यामध्ये ते काप टाकून घेतले. मस्त त्यांना हलवून घेतलं आणि त्यांना थोडंसं झाकून वाफेवरती छान शिजवणार आहे. रोज रोज ना सपक खाऊन मला कंटाळा आला आहे, कारण वल्लभला आणि वैभवला दोघांनाही तिखट जमत नाही आणि एकटीसाठी कुठं तिखट करायचं, म्हणून मी रोज त्यांच्याच भाज्या खात असते. पण आज म्हटलं स्वतःसाठी स्पेशल करावेत, म्हणून मग मी आज मस्त वरणफळं करायचा बेत केला आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं असंही वाटलं. मग त्यामध्ये टाकलं मी वरण मस्त घट्ट टाकलं, कारण वरणफळाला वरणाशिवाय मजा येत नाही. वरण हे माझ्या तुरीच्या डाळीचं वरण होतं आणि खूप सुंदर वरणफळाची टेस्ट पण झाली. हे बघा, वरणफळं माझे थोडेसे वाफवून घेणार आहे आणि हे पहा, आता वरणफळं माझे तयार झाले आहेत आणि खूप छान वरणफळं झालेत. ते पाहूनच खूप तोंडाला पाणी येत आहे माझ्या. तर वाव, मस्त. बाय.